नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेफळे. मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा सुरू झालेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, सीएससीद्वारे फक्त ₹1 मध्ये तुम्ही इथे विमा भरू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. यामध्ये मित्रांनो, पिकांचा रेशो कशाप्रकारे टाकायचा, जर का तुम्ही सामायिक पीक टाकलेलं असेल तर कशाप्रकारे अर्ज भरायचा. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं पीक पेरा कशाप्रकारे भरायचा, त्याचबरोबर सामायिक क्षेत्र जर तुमची जमीन असेल तर तो विमा कसा भरायचा, याची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी का मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला pmfby.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात अगोदर सीएससी लॉगिन करून घ्या. सीएससी लॉगिन करण्यासाठी मित्रांनो, आपला सीएससी आयडी पासवर्ड इथे टाकून मित्रांनो साइन इन करून घ्यायचा आहे. साइन इन झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपलं इथं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र निवडल्याच्या नंतर मित्रांनो, इथं आपण पाहू शकता महाराष्ट्र 2024 खरीप प्रधानमंत्री फसल बीमा योजना या पहिल्याच याच्यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि यानंतर सबमिट करा. सबमिट केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन म्हणून ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. इथे मित्रांनो पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाला आहे. सर्वात अगोदर मित्रांनो, आपण इथे सर्च बाय आय-एफ-एस-सी किंवा मित्रांनो इथं बँकेचं नाव ठोकून सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, इथं आय-एफ-एस-सीद्वारे सर्च करू. सर्वात अगोदर आपल्या बँकेचा जो आय-एफ-एस-सी असेल तो इथं टाका आणि व्हेरिफाय करा. व्हेरिफाय केल्याच्यानंतर बँकेचं नाव वगैरे सर्व इथे येईल. त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो सेव्हिंग अकाउंट आहे किंवा जे असेल ते टाका. त्यानंतर तुमचा सेव्हिंग अकाउंट नंबर टाका, तो सुद्धा इथं कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर चेक बँक डिटेल्स आणि कंटिन्यूवरती क्लिक करा. यानंतर आता तुम्हाला फार्मर डिटेल्स भरायचे आहे. सर्वात अगोदर शेतकऱ्याचं जसं पासबुकवर नाव आहे ते टाका. त्यानंतर आधार कार्डवर जसं नाव आहे ते इथं टाका आणि त्यानंतर मित्रांनो आधार नंबर टाकून व्हेरिफाय करा. व्हेरिफाय झाल्याच्यानंतर मित्रांनो, खरं मला रिलेशन टाइप इथे टाकायचं आहे. सन सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ, केअर ऑफ जे असेल मित्रांनो ते टाका. सन ऑफ असेल तर मित्रांनो इथं त्यांच्या वडिलाचं नाव येणार आहे. वाईफ असेल तर त्यांच्या पतीचं. त्यानंतर मोबाईल नंबर टाका, एज टाका. त्यानंतर मित्रांनो जेंडर सिलेक्ट करा, मेल, फिमेल, अदर जे असेल ते. त्यानंतर कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ओपन असेल तर ओपन, ओबीसी, एससी, एसटी जे असेल ते सिलेक्ट करा. फार्मर कॅटेगरी निवडा. ओनर असेल किंवा टेनंट असेल किंवा मित्रांनो शेअर पर असेल. म्हणजे मित्रांनो स्वतःचे जर असेल तर ओनर करा. भाड्याने असेल तर मित्रांनो भाड्याने. त्यानंतर मित्रांनो फार्मर टाइप इथे निवडा. स्मॉल असेल तर स्मॉल, मार्जिन असेल तर मार्जिनल. त्यानंतर रेसिडेंटल ॲड्रेस इथं निवडायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्र. त्यानंतर आपला जिल्हा. जिल्हा निवडल्याच्या नंतर मित्रांनो सब डिस्ट्रिक्ट शेतकऱ्यांचा जो जिल्हा आहे, तो तालुका आहे, तो इथं निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांचं जे राहायचे गाव आहे, तर शेतकरी राहतो तो पत्ता इथे टाकायचा आहे. त्यानंतर पोस्टल पिन कोड टाका. खाली ॲड्रेस टाकून मित्रांनो तुम्हाला इथं नॉमिनी डिक्लेअर करायच्यानंतर डिक्लेअर नॉमिनी लेटरवरती सुद्धा क्लिक करून तुम्ही नंतर सुद्धा करू शकता. त्यानंतर आता सेव्ह आणि कंटिन्यूवरती क्लिक करा. सेव्ह आणि कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता क्रॉप डिटेल्स द्यायचे आहे. सर्वात अगोदर मित्रांनो शेतकऱ्यांची जमीन ज्या जिल्ह्यात असेल तो जिल्हा निवडा. त्यानंतर तो तालुका. तालुका निवडल्याच्यानंतर मित्रांनो इथं रेव्हेन्यू सर्कल म्हणजेच महसूल विभाग निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथं शेतकऱ्यांची जमीन ज्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असेल ती ग्रामपंचायत आणि त्यानंतर ज्या गावात जमीन आहे ते गाव इथं निवडायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो इथं पाहू शकता मिक्स क्रॉपिंग. जर का मित्रांनो तुम्ही इथं मिक्स क्रॉपिंग केलं तर याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं. आता मित्रांनो मिक्स क्रॉपिंग करताना तुम्ही इथं पाहू शकता उदाहरणार्थ समजा आपण एका एकरामध्ये इथं 2 पीक घेतले. उदाहरणार्थ मित्रांनो इथं तूर अशा प्रकारे पाहू शकता. तूर घेतली आणि दुसरं जे पीक आहे मित्रांनो ते इथं कापूस घेतलं म्हणजे कॉटन घेतलं. अशा प्रकारे मित्रांनो 2 पीक इथं आपण एका एकरात घेतले. आता इथं शोइंग डेट म्हणजेच मित्रांनो पेरणीची तारीख तिथं टाकून घ्यायची. पेरणीची तारीख टाकल्याच्यानंतर मित्रांनो आता इथं पाहू शकता डिफाईन रेशिओ. आता रेशिओ कसा टाकणार तुरीसाठी आणि कॉटनसाठी. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला मी एक फाईल देत आहे. या फाईलमध्ये तुम्हाला यायचं आहे. इथं मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जी जमिनीचा तुम्ही विमा भरता ती एकूण जमीन इथं टाकायची आहे. उदाहरणार्थ मित्रांनो आता मी इथं 1 एकर टाकतो म्हणजे 40 गुंठे. आता याच्यामध्ये पहिलं पीक आपण तूर टाकलेली आहे. तर तूर मित्रांनो इथं आपण अर्धा गुंठा म्हणजे मित्रांनो अर्धा एकर म्हणजे 20 गुंठे. त्यानंतर मित्रांनो खाली दुसरं पीक जे आहे आपण कपाशी टाकलेली आहे, ती सुद्धा इथं आपण 20 गुंठे करून घेऊ. तर पाहू शकता एकूण 40 गुंठे जे आहे ते इथं झालेलं आहे. आता मित्रांनो यांचा रेशिओ तुम्ही इथं बघितला तर पाहू शकता साइटवर टाकायचा रेशिओ इथं आलेला आहे 500-500 अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे पीक टाकसाल जो इथे रेशिओ येईल तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे रेशिओ आलेला आहे. आता हाच रेशिओ मित्रांनो तुम्हाला या पिकासाठी इथे टाकायचा आहे. ज्या पिकाच्या समोर जो रेशिओ आला तो इथे टाकून घ्यायचा आहे. आणि खाली यायचं खाली आता तुम्हाला सर्व्हे नंबर, खाता नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरिफाय करायचं आहे. यानंतर मित्रांनो व्हेरिफाय झाल्यानंतर शेतकऱ्याचं नाव दाखवेल. बरोबर ते असेल तर सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो तिथं मित्रांनो पाहू शकता ॲड क्रॉप इथं तुम्हाला दाखवेल आणि ॲड क्रॉप, सर्व्हे क्रॉप इथे इन्शुरन्स म्हणून तुम्हाला ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथं हा विमा भरू शकता. जर का मित्रांनो तुम्हाला इथं मिक्स क्रॉपिंग करायचं नसेल, तुम्हाला सेपरेट पीक तुमचं असेल, तर मित्रांनो या बॉक्सवर तुम्हाला अनटिक करायचं आहे आणि मित्रांनो सेपरेट भरण्यासाठी तुम्हाला आता इथं क्रॉप सर्वात अगोदर क्रॉप निवडायचा आहे. उदाहरणार्थ आता इथं सोयाबीनचा विमा भरता. त्यानंतर सोइंग डेट म्हणजे पेरणीची तारीख निवडून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो इथं
इथं पाहू शकता मित्रांनो गट नंबर इथं गट नंबर टाका. त्यासमोर तुमचा एकूण जमिनीचा दाखलाचा नंबर असतो, खाता नंबर तो टाका. त्यानंतर व्हेरिफाय करा. व्हेरिफाय झाल्याच्यानंतर शेतकऱ्याचं नाव येईल, जमीन दाखवेल. त्यानंतर मित्रांनो ॲड क्रॉप करा मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे इथं ॲड झालेलं आहे. अजून काही गट असतील तर अशाच प्रकारे करा मित्रांनो. आता मित्रांनो तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर सर्वात अगोदर पासबुक अपलोड करावं लागेल. याच्यासाठी पासबुकवरती क्लिक करा. जिथं कुठेही तुम्ही तुमचं पासबुक सेव्ह करून ठेवलेलं असेल शेतकऱ्यांचं, तिथून अशा प्रकारे अपलोड करा. अपलोड पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे अपलोड झालेलं आहे. आता अपलोड युअर लँड रेकॉर्ड्स याच्या मित्रांनो तुम्ही इथं 7/12 आणि एकूण जमिनीचा दाखला अपलोड करायचा आहे. यासाठी मित्रांनो अपलोड याच्यावरती क्लिक करायचं. याच्यामधून शेतकऱ्याला जिथं कुठेही 7/12 आणि एकूण जमीन दाखला असेल, तो इथून अशा प्रकारे मित्रांनो अपलोड करून घ्यायचा आहे. पाहू शकता अपलोड झालेला आहे. अपलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो आता तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला एक महत्त्वाचं कागद म्हणजे पीक पेरा सोइंग सर्टिफिकेट. पीक पेरा सोइंग सर्टिफिकेट्स म्हणजे मित्रांनो पीक पेरा आपण ज्याला म्हणतो. मित्रांनो अशा प्रकारचा हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला याची लिंक सुद्धा तुम्हाला डाउनलोडची लिंक दिलेली आहे. मित्रांनो अशा प्रकारे हा संपूर्ण भरायचा आहे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते पीक पेरलेले आहे ते संपूर्ण माहिती द्यायची आहे. जर का सामायिक सहमत शेती करत असाल, सामायिक तुमची जमीन असेल तर हे सामायिक सहमतीपत्र सुद्धा तुम्हाला तिथं जोडावे लागेल. आता मित्रांनो इथं सोइंग सर्टिफिकेट्स भरून तुम्हाला इथं सोइंग सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं. तिथं ते अपलोड करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे भरून जिथं अपलोड ठेवलेलं असेल अशा प्रकारे अपलोड करा. अपलोड झाल्याच्यानंतर मित्रांनो आता इथं टेनंट सर्टिफिकेट जर का भाड्याने तुम्ही जमीन करत असाल तर ₹100 बॉन्डवर तुम्हाला तिथं द्यायचं आहे. आणि मित्रांनो जर का तो सामायिक क्षेत्रात तुमची जमीन असेल तर ते सुद्धा सामायिक क्षेत्राचं प्रमाणपत्र आहे. ते टेनंट सर्टिफिकेटमध्ये तुम्ही जमा केले तरी चालतं. आता प्रिव्ह्यू दाबा. प्रिव्ह्यू केल्याच्यानंतर संपूर्ण फॉर्म तुमच्या समोर अशा प्रकारे दिसेल मित्रांनो. एकदा बघून घ्या. कुठे जर चुकी असेल तर आत्ताच दुरुस्त करा. एकदा सबमिट केल्यावर दुरुस्त करता येत नाही. त्यानंतर मित्रांनो आता फायनल सबमिट करा. सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक पे लेटर आणि एक मेक पेमेंट. नंतर मित्रांनो तुला मेक पेमेंट करू शकता किंवा नंतर सुद्धा पेमेंट करू शकता. आता इथं मेक पेमेंट करत आहे. याच्यासाठी मित्रांनो आता आपल्याला इथं सीएससी वॉलेटवर रिडायरेक्ट केलं जाईल. मित्रांनो जेवढे पीक तुम्ही निवडले तेवढ्या पिकाचे इथे पैसे कटतील. एक पीक निवडलं तर ₹1, 2 निवडले तर ₹2. आता सीएससीचा वॉलेटचा पिन इथं तुम्हाला अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. पाहू शकता पेमेंट सक्सेस झालेलं आहे. पेमेंट सक्सेस झाल्याच्यानंतर इथं प्रिंट ऑप्शन येईल. प्रिंटवरती दाबा. अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांची पावती इथं जनरेट झालेली आहे. या पावतीची मित्रांनो तुम्ही इथं प्रिंट काढून शेतकऱ्याला देऊ शकता किंवा मित्रांनो याची पीडीएफ करून सुद्धा तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.